अमरावती विभागीय कृषी आढावा बैठक कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महसूल भवनात संपन्न झाली। या बैठकीला आमदार संजय राठोड, जिल्हाधिकारी पवनीत कौर, अप्पर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खरसाण व पाचही जिल्ह्यातील कृषी अधिकारी उपस्थित होते। अमरावती विभागात 2462 ग्राम कृषी विकास समित्या स्थापन झाल्या आहेत। तथापि अद्यापही 1470 ठिकाणी समित्या स्थापन झालेल्या नाहीत। ही कार्यवाही गतीने पूर्ण करावी, तसेच पोकरा प्रकल्पात 68,099 वैयक्तिक लाभार्थ्यांना लाभ मिळाला। ही अत्यंत महत्त्वपूर्ण योजना आहे। विभागात याची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे। त्यासाठी तालुकानिहाय आढावा घेऊन कामाला गती देण्याचे आदेश कृषी मंत्री दादाजी यांनी रविवारी झालेल्या बैठकीत दिले। अमरावती विभागात पाचही जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानापोटी 241 कोटी रुपये भरपाई यापूर्वीच प्राप्त आहे। त्याचप्रमाणे 229 कोटी रुपये निधी प्राप्त होणे अपेक्षित आहे। याबाबत अहवाल पाठविण्यात आले। प्रत्येक जिल्हाधिकारी स्तरावरून याचा पाठपुरावा करावा असे निर्देश कृषी मंत्री यांनी दिले। बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन योजनेत अधिकाधिक प्रस्ताव प्राप्त करून घ्यावेत व 15 मार्च पूर्वी उद्दिष्ट पूर्ण करावे। नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना म्हणजेच पोकरा या योजनेत अमरावती विभागात मोठ्या प्रमाणावर काम होणे अपेक्षित आहे। त्या दृष्टीने सर्वंकष प्रयत्न करावे। त्याचबरोबर विभागातील अनेक गावात अद्यापही ग्राम कृषी विकास समित्यांची स्थापना झाली नाही। ही प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी असे निर्देश राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहेत। कृषीच्या अधिकाऱ्यांना विनंती आश्वस्त करतो, तुम्हाला ज्याची खात्री आहे तुम्ही जबाबदारी पण स्वीकारा की ही फार्मर प्रोसेसर कंपनी सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन काम करते आहे। त्याचं तुम्ही शिफारस करा, त्याला पुढे आपण पाठबळ देऊ। नुसते कागदी घोडी आणि एक कुटुंब 2 कुटुंब मर्यादित नको, ती पण जबाबदारी तुमची असणार आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।